पोहरेगाव जिल्हा परिषद सर्कलच्या परिसरामध्ये आपण इथं फिरत आहोत आणि लोकांसोबत चर्चा करत आहोत. विविध गाव आहेत, कुंभारी आणि त्याचबरोबर शेरा गावचे इथं नागरिक आपल्याला भेटले आहेत. आपण दोन्ही गावातील नागरिकांसोबत चर्चा करू आणि समजून घेऊ काय नेमके इथलं वातावरण कसं हे आहे. काय नाव आहे आपलं? बापू कुलकर्णी. कुठलं गाव तुमचं? शेरा. बरं, मग आता सध्या काय समस्या तुम्हाला इथं आहेत, काय अडचणीचा सामना करावं लागते आपल्या गावाच्या परिसरात? आमच्या गावामध्ये ज्यावेळेस आमदार धीरजभाई देशमुख होते त्यावेळेस आमच्या गावाला जो निधी आला नाही, पण विधान परिषदेचे आमदार जेव्हा रमेश आप्पा होते यांच्या माध्यमातून आमच्या गावाला भरघोस निधी आलेला आहे. आणि त्या निधीतून आमच्या गावाचा जे काही कामं होते, घरकुल असतील किंवा गावातील रस्ते असतील, सिमेंट रस्ते वगैरे, नाल्या असतील, हे सर्व कामं आमचे पूर्ण झालेले आहेत. बरं, मग आता काय सध्या काय अडचण आहे? शेत रस्त्याची वगैरे काय अडचण? सध्या शेत रस्त्याची अडचण आहे गावामध्ये. बरं, त्या संदर्भात तुम्ही आता सांगताय का उमेदवारांना? सांगतात ना, उमेदवारांनी सांगितलं. स्मशानभूमीचा एक सगळ्यात मोठा विषय आहे. स्मशानभूमीचा एक विषय असल्यामुळे आमच्या गावात कसल्या प्रकारची स्मशानभूमी नाही. कुठल्या समाजाची का कुठल्या समाजाची स्मशानभूमी नाही. बरं, त्याची काय मागणी वगैरे केली आहे? मागणी केलेली आहे, पण ते जागा उपलब्ध नसल्यामुळे काही त्यातल्या अडचणी काय आहेत ती पण अडचणी दूर करतो म्हणून सांगितलेलं आहे आमच्या. ठीक आहे, मग आता आपण मेन विषयाकडे येऊयात की आता काय नेमकं राजकीय वातावरण आहे, कसं वाटतं? सध्या राजकीय वातावरण म्हणजे जे मनीषाताई दशरथ सरवदे हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत, हे यांना चांगल्या प्रकारचं म्हणजे रिस्पॉन्स आहे गावातून. आमच्या गावातून कमीत कमी त्यांना 60% मतदान पडू शकतं चांगल्या प्रकारे. आणि आसपासचे जे गावं आहेत त्या गावामध्ये चांगल्या प्रकारचा त्यांचा प्रचार आणि लोक त्यांना प्रतिसाद देत आहेत. ठीक आहे, मग चांगला प्रचार आणि प्रतिसाद सध्या सुरू आहे. काय नाव आहे सर आपलं? राहुल कातळे. कोणत्या गावाचे आहेत आपण? कुंभारीचेच आहेत. बरं, ठीक आहे. मग आता काय नेमकं वातावरण आहे त्या परिसरामध्ये? नाही, वातावरण तर चांगलं आहे सर सध्या भाजपाचं. बरं, कारण की ह्यापूर्वी जे आमदार होते समजा धीरजभाई देशमुख, त्यांनी आमच्या गावात काय दिलं हीच माहीत नाही. समस्या तर आमच्यापाशी भरपूर आहेत, पण आम्ही त्यांना विचारल्यानंतर बा तुम्ही आमच्या गावाला काय दिले, त्यांच्यापाशी एकही मुद्दा नाही. एकच मुद्दा सांगतात की आम्ही तुम्हाला रस्ता दिला 6.5 लाखाचा. ते रस्ता 5 वर्षात एकदा दिला. त्याच्यानंतर आप्पांनी नाही, आमदार निधीतून आला, जिल्हा परिषद मधून आला, पण त्यांच्यापाशी आज प्रचारामध्ये फक्त तेवढा एकच मुद्दा आहे की तुमच्या गावात यायचा रस्ता दिला. आज बाबा, पण ज्या माणसाला आज आमच्यात बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीला जायला रस्ता नाही, 4 फूट वाटवून जावं लागतंय त्यांना. आज जर न्यायचं म्हणलं त्यांचं प्रेत तर चालता येत नाही, पाय घसरून पडतात माणसं. त्यांचं काय केलं? त्यांची सतत मागणी केली त्यांनी, त्यांना दिलं नाही. आज मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीला कंपाऊंड वॉल नाही, तिथं त्यांना जाता येत नाही, चिखलातून जावं लागते. ते नाही, आज हनुमान मंदिराच्या समोर चिखल असतंय. 1 वर्षातून 8 महिने त्या गावामध्ये आमच्या चिखल असतं त्या गल्लीमध्ये. मग हे महत्त्वाचे मुद्दे करायचे का? हाय त्याच रस्त्यावर डबल सिमेंट घालून टाकायचं आवश्यकता नसताना, म्हणजे फक्त दाखवायचं की पहिला प्रवेशाचा रस्ता केला म्हणजे आम्ही लई सुधारलं गाव. पण जे मेन मूलभूत गरजा आहेत त्या गावाच्या त्यांनी काहीच केलं नाही. त्याच्यामुळे पूर्ण आमच्या गावात आक्रोश आहे त्यांच्याबद्दल. मागच्या 5 वर्षामध्ये जिल्हा परिषदच्या का अंतर्गत काही कामं झालीत का नाही? काही त्या आमदारांनी फंड दिला तरच जिल्हा परिषद अंतर्गत काही काम होतील ना, झालेत ना. त्यांच्यामुळे तर मग आज आहे ना गावजी महागाय भाजपाच्या की जिल्हा परिषदच्या आमदारांनी, जिल्हा परिषदचा आमदार आमच्या गावाला अजून माहीत नाही तोंड कसलं आहे ते. तेव्हा आता काँग्रेसचा आमदार जे दिलंय ते आप्पानीच दिलेलं आहे विधान परिषदेच्या फंडातून. जिल्हा परिषदचा आमदार जे आहे कोण चेपट बाप्पा म्हणतात, त्यांना अजून आम्ही सुद्धा ओळखत नाहीत कोण आहेत ते. हां, त्यांना काहीच माहीत नाही. त्यांनी आमच्या गावाला कधी आले नाही, तर फक्त 1 वेळेस मतदान मागे आले, त्याच्यानंतर कधीच नाही. गावातल्या समस्या भरपूर समस्या आहेत. हनुमान मंदिरासमोरील जे चौक आहे ती जी वर्षातून 8 महिने गल्ली म्हणजे चिखलात राहत होती, त्याच्यासाठी आम्ही आप्पाला मागितल्यानंतर आप्पाने त्याला 12 लाख रुपयाचा फंड दिलेला आहे. त्याच्यामुळं ते रस्ता आज पूर्ण होणार आहे. आणि जिल्हा परिषद शाळेसाठी आम्ही जुन्या जिल्हा परिषद सदस्याकडे मागणी केली, जुन्या आमदाराकडे मागणी केली, त्यांनी दिला नव्हता. पण आज तेही आप्पाची शाश्वती आहे की ते म्हणतात की हे एवढं आचारसंहिता झाल्या ती फंड मिळून जाईल. त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळं आमचं गाव पूर्ण आणि पूर्ण भाजपला येईल अशी शाश्वती आहे. ठीक आहे, तुमचं काय नाव आहे? माझं भीमराव भगवान मुंडे. कोणतं गाव आहे? कुंभारीच आहे. तुमचं. बरं, मग काय आता ह्या सगळ्या समस्या आहेत तिथं, या संदर्भामध्ये तुम्ही पहिले जे उमेदवार होते निवडून गेलेले त्यांना कधी मागणी बरोबर मागणी केली ती ना, शाळेची मागणी केली ती, पुन्हा ते ह्याची मागासवर्गीय स्मशानभूमीची मागणी केली ती, आम्हाला हे द्या, रस्ता करून द्या, हे करा. पण ते त्यांनी मनावरच घेतलं. आपलं म्हणजे मतदान किती आहे? आपलं 570 आहे मतदान. 570 आहे. बरं, मग मेन रस्ता वगैरे बरोबर आहे का तुमचा? हा, मेन रस्ता हे पुन्हा काम आप्पाच्या ह्याच्यातून फंडातून केलेत ना. बरं, स्मशानभूमी केली, आप्पानी फंड दिला, पुन्हा असे रस्ते केलेत, सिमेंट रस्ते, असे बरेच एक
60-70 लाखाचं काम केलं. बरं, मग यावेळेस गाव आपलं कुणासाठी प्लस राहील वाटते, कुठल्या पक्षासाठी? BJP साठी राहिले यावेळेस. BJP साठी. असं काय नाव आहे तुमचं? प्रताप भुरे, कोणतं गाव आहे? शेरा. शेरा आहे. बरं, किती आहे मतदान शेऱ्यामध्ये? 1900. मतदान आहे. मग कसं आहे तिथं, काय नेमक्या अडचणीचा सामना करावा लागतो नागरिक? अडचणीचा सामना म्हणजे आतापर्यंत जिल्हा परिषद मेंबर 5 वर्ष त्या गावासाठी कुठलाच फंड दिलेला नाही ह्याच्या आधी जिल्हा परिषद मेंबरनी. बरं बरं. जी काय दिले समजा ॲडव्होकेट दशरथ सरवदे यांच्या माध्यमातून व रमेशप्पा कराड यांच्या माध्यमातूनच गावात निधी दिलेला आहे. तीर्थक्षेत्र विकासातून दावल मलिक दर्गा आमच्यात एक चांगला दर्गा आहे इकडल्या परिसरात, त्याच्यासाठी 15 लाख रुपयाचा निधी तीर्थक्षेत्र विकासातून आपण दिला. त्याच्यानंतर एक DPDC मधून 10 लाख रुपयाचा निधी गावाला फेवर ब्लॉकला दर्ग्यासाठी दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर 52 विहिरी 2 वर्षात रमेशप्पा कराड व दशरथ सरवदे साहेबाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी झालेले आहेत. आणि शेड असतील, शेडचे 40 शेड आप्पाच्या माध्यमातून दिलेले आहेत. आणि 125 घरकुल, जे की कधीच म्हणजे एक टायमाला 125 घरकुल कधीच आले नव्हते, यावेळेस आप्पांनी दिलेले आहेत ते गावात. बरं, म्हणजे बऱ्यापैकी काम झालेत असं म्हणणं आहे. हां, बऱ्यापैकी काम झालेले. किंवा रस्त्याला कमीत कमी 40-45 लाखाचा सिमेंट रोडला निधी आप्पांनीच दिलेला आहे त्याच्यासाठी. बरं, मग आता मागच्या वेळेस जे जिल्हा परिषदचे होते त्यांनी काहीच काम केलं नाही असं तुमचा आरोप आहे? नाही, काहीच केलेलं बरं, मग आता यावेळेस काय वातावरण आहे नेमकं कुठल्या पक्षाचं? नाही. भाजप प्लस राहील. हा, व म्हणजे सर्व तुम्ही कार्यकर्ते भाजपचे आहेत म्हणून म्हणताय का? नाही, भाजपचं नाही. तुम्ही फिरा ना, सरवदे साहेबांनी प्रत्येक गावात कुठल्या पेशंटचा असेल तर ॲम्ब्युलन्ससाठी त्यांनी सकाळी कितीलाही फोन लावा, ॲम्ब्युलन्ससाठी पाठपुरावा केलेला आहे, ॲम्ब्युलन्स पाठवलेले आहेत पेशंटसाठी. किंवा हॉस्पिटलच्या असतील, काही तहसीलच्या समस्या असतील, जिथं अडचण येईल तिथं सरवदे साहेब उभाच आहेत सगळ्यांसाठी. शेरा आणि कुंभारी या गावातील नागरिक आपल्यासोबत आत्ता होते. आपण त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं कामं झालेली आहेत किंवा झालेली नाहीत. बरेचसे कुंभारी गावामध्ये अडचणी आहेत, रस्त्याच्या अडचणी आहेत, स्मशानभूमीच्या अडचणी आहेत, बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आपल्याला इथं सांगितल्या, ज्या की यापूर्वीच हे काम होणं अपेक्षित आहे, परंतु कसल्याही पद्धतीचं काम झालं नाही असं त्यांनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे. बघूयात येणाऱ्या काळामध्ये काय नेमके इथले लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने आश्वासन देतात आणि कशा पद्धतीने काम करतात. कारण सत्ता कोणाचीही जरी असली तरी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे गावचा विकास होणं, गावाच्या लोकांची समस्या ह्या सॉल्व्ह होणं, त्या क्लिअर होणं, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यामुळे आता सध्या तरी वातावरण भारतीय जनता पार्टीचं आहे असं आपल्या या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. आणखी आपण विविध गावांमध्ये फिरूयात, पाहूयात नेमकं कशा पद्धतीचं वातावरण आहे, जनता कोणाच्या बाजूने आहे. व्हिडिओ जर्नलिस्टसाठी माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी रेणापूर.